गेल्या मंगळवारी मी आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठाचा मार्ग बदला, शक्तीपीठ महामार्ग रद्द करू नका, परंतु याचे अलाइनमेंट बदला म्हणून मी शिंदे साहेबांना भेटलो. काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की शक्तीपीठाचा मार्ग अन्यत्र आपण हलवा, कारण माझ्या मतदारसंघातील 18 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो. इथे बागायत शेती आहे, ऊसाखालची नगदी पिकं लोक घेतात आणि पश्चिम विभागातील माझ्या मतदारसंघातली जी गावं आहेत इथे शेतकऱ्यांची होल्डिंग कमी आहेत, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त करून हा महामार्ग जातो आणि याला पर्यायी मार्ग तुम्ही उपलब्ध करा, कारण या महामार्गामुळे शेतकरी तर उद्ध्वस्त होतोच, परंतु त्याचबरोबर आज शक्तीपीठ महामार्गावरून जाणाऱ्यांची जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील त्यांना कोल्हापुरातून गोव्याकडे जायला पर्यायी महामार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी नागपूर जो आंब्याकडे जातोय, आपला कोल्हापूर गगनबावडा जो कणकवलीपर्यंत जातोय आणि राधानगरीमधून पलीकडे जो गेला तो कणकवलीच्या पलीकडच्या बाजूमध्ये उतरतोय. हे पश्चिम विभागातील 3 नॅशनल हायवे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाची बागायत शेती पट्ट्यातून हा मार्ग नेण्यासाठी लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि ही भूमिका मी त्यांना पटवून सांगितली आहे.